शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गुंजाळ. आज सकाळ सकाळ खंडोबाचे दर्शन घेतले आणि कावळ्यांचा पण जास्त आरोड चालला होता, त्यांना पण धान्य टाकले. सकाळची सुरुवात खंडोबाचे दर्शन करून आणि कावळ्यांना खायला टाकूनच होते. कांदे लागवड चालू आहे, त्याच्यामुळे मग वावरात कामाला पण एवढ्या करून बायका भेटत नाही. सावडीच्याच मावशी होत्या, मग त्यांना बोलवलं आणि रुकते कांदे लावायला घेतात, त्याच्यामुळे मग रोजंदारी जास्त पडते. मग हे असे कमी रोजाच्या कामामध्ये बायका येत नाहीत. बळच ह्या मावशींना म्हणलं या बाई आजच्या दिवस. त्या आल्या होत्या. त्याने म्हणावा तिकडे 400 रुपये चाललाय, मी अजून 50 देतो वाढून, आमच्याकडे या तुम्ही. आपल्यासारख्या गरिबांनी काय करा. बाया खुशाल जातात बाई, ज्याला वा पण दुसऱ्याचा रोज घेतात ना. हा दरवर्षी 50-100 वाढते. तर मी गावाला आले तेव्हा कांदे लावाय 150 रुपये कोड्यात, आणि 8 दिवस लाईट नसली ना खुरपाय जावं लागायचं. खुरपायला 100-125. तो बाया म्हणायच्या बाई आता 8 दिवस 100 रुपयावरच काम करावं लागन. कवाला लाईटीचा हप्ता येतोय, कधी आपल्याला 150 रुपये कांद्याला रोज भेटेल. आणि आता 150 वरून 500 गेलाय. 500 गेलाय. आणि बाई तसे पैसे नाही ना होत मालाचे नाही ना. आता जरी कांदे लावले तर कांदे निघूस तर मरणाचा खर्च आहे, आणि निघल्यावर पण त्याला बाजार भेटला पाहिजे ना. बाजार नाही, कांद्याला बाजार नाही बाई. आता मध्ये आपले कांदे नव्हते तर 50-60 रुपये कांदा गेला. आता आपले कांदे निघाय चालू होते तर आता आलं लगेच 20-25 रुपयावर. 20 रुपये 20 वर चाला ना आता. 20 रुपये काय करा शेतकरी. आता हे 2-3 दिवसापासून सुतवळी बांधली ती, माझे बोट असे हुळहुळे झाले. काचत इथे बाई, कांदे काचती असे आहेत ना, नको काळे व्हायचे. काचून काचून हुळहुळे झाले तसे आगाग होती. खुरपणीला व कांदे कापायला रोजंदारी कमी आहे, त्याच्यामुळे मग बायका म्हणतात की दिवसभर कुठं पण काम करायचं आहे, मग आपण कांदेच लावू पाण्यामध्ये. कांदे पाण्यामध्ये लावले की मग रोजंदारी जास्त आहे. जिथं खुरपणीला रोजंदारी आहे त्याच्यात डबल कांदे लावायला रोजंदारी आहे. मग बायका जास्त करून असे कमी रोजाच्या याच्यावर कामाला नाही येत. आणि ज्यांच्याकडे जास्त पैसे आहेत, जे मोठे शेतकरी आहेत, त्यांच्याकडे जर कांदे कापायला खुरपायला बायका गेल्या नाही तर ते काय करतात, मग 50 रुपये जास्त वाढवून देतात रोज. मग म्हणतात आमच्याकडे या. मग असाच रोज पडतो. आणि मग एक जणांनी रोज जर दिला तर मग ती बाई त्या माणसाचं नाव सांगते आणि मग सगळ्या शेतकऱ्यांना तोच रोजंदारी द्यावं लागते. उगते बायका कांदे लावायला घेतात, त्यांना पण रोजंदारी जास्त पडते. पण सकाळी 8 ते 9 वाजता कांदे लावायला जावं लागतं आणि संध्याकाळी अंधार पडतो घरी यायला. कांदे पाण्यात लावणं पण काही सोपं नाही आहे. रोजंदारी मिळवायचे एवढे 2-3च महिने असतात. नंतरून मग बारक्या कामाला जावं लागतं. खुरपणे असो, कांदे कापायला असो, तिथं रोजंदारी कमी मिळते. त्याच्यामुळं मग बायका रोज लवकर रानात कामाला जातात. माझ्या असेच रानातील नवीन नवीन व्हिडिओ पाहण्याकरता, माझी जर्नी पाहण्याकरता माझ्या यूट्यूब चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.